तिथून आज सगळ्यांना घ्यायचं ही पत्रकार परिषद घेण्याचे कारण असं आहे की जे आपल्या महाराष्ट्रावर लोकशाहीचा कुठेतरी गळा दाबून हुकुमशाहीचा राबवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा खूप मोठा मोर्चा आहे व आमचे सर्व सहकारी पक्ष शिवसेना असो, राष्ट्रवादी असो, काँग्रेस व अन्य इतर पक्ष हे सर्वांनी मिळून मोर्चा काढणार आहे 1 तारखेला। जास्तीत जास्त लोकांनी या मोर्चामध्ये सहभाग घ्यावा व जोपर्यंत ही निवडणूक याद्या प्रॉपर होणार नाही तोपर्यंत निवडणूक होऊ देणार नाही असं साहेबांनी सांगितलेलं आहे। हा मोर्चा फॅशन स्ट्रीट शिवाजी पार्कच्या बाजूला फॅशन स्ट्रीट पासून निघून हे निवडणूक विभागावर जाणार आहे। लाखोच्या संख्येने नांदेडमधून कार्यकर्ते निघतील, तिथला आकडा तर मी सांगू शकत नाही, खूपच असेल, पण नांदेडमधून लाखोच्या संख्येने कार्यकर्ते निघतील। प्रमुख मागण्या काय आहेत? निवडणूक यादी हे जे बोगस मतदान आहे, जे काही चालू आहे धिंगाणा, हां, तर हे पूर्ण साफ याला फिल्टर लावणं गरजेचं आहे। मेलेल्या लोकांचे मतदान असं जे लोकांचे नाव नाही आहे त्याच्या वार्डामध्ये त्याच्या लोकांचे नाव टाकले, या गावाचे त्या गावात, त्या गावाचे या गावात, त्यानंतर ईव्हीएमवर मतदान चालू आहे, रिमोट कंट्रोलिंग पूर्ण त्याची कंट्रोलिंग चालू आहे। मग मतदान का घ्यावं? हे मत पेड झाला, म्हणजे अमेरिकेमध्ये बसून माणूस इथला पूर्ण निवडणूक मॅनेज करतो, म्हणजे जो काही झाला आहे खूप मोठा लोकशाहीच्या कुठेतरी गळा घोटल्यासारखं वाटतं कुठेतरी। सर्व पत्रकार बंधूंचे मनपूर्वक अभिनंदन करतो या पत्रकार परिषदेमध्ये। मी शिवसेनेचा जिल्हा प्रवक्ता डॉक्टर बालाजी पेनोरकर। आज या ठिकाणी आम्ही सर्व घटक पक्षाच्या वतीने या ठिकाणी आज पत्रकार परिषद घेतलेली आहे। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे, मनसे आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे। आमचा सर्वांचा मुद्दा एकच आहे की राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे की मतदान याद्या पुनर्परीक्षण करण्याचा, त्यासाठी 1 नोव्हेंबरला शिवाजी पार्क ते निवडणूक आयोगावरती मोर्चा निघणार आहे। त्यामध्ये प्रमुख मागणी असे असेल की मतदार याद्या पुनर्परीक्षण करा आणि बोगस मतदान हटवा। हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असल्याने आम्ही सर्व नांदेड येथून शिवसैनिक आणि मनसेचे कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे काँग्रेस सर्व कार्यकर्ते आणि इतर पक्षाचे सर्व घटक पक्षाचे कार्यकर्ते आम्ही नांदेडला मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहोत, एवढे या प्रसंगी मी सांगतो।